आजच्या ह्या कीर्तनाकरिता त्यांची उत्तम अशी पक्वादाची साथ आपल्याला प्राप्त झालेली आहे. हरिभक्तिपरायण परमश्रद्धेय आदरणीय गंभीर महाराज अवसार या ठिकाणी उपस्थित आहेत. गंभीर गुरुजींचे मी अनेक आभार व्यक्त करीन आणि उजव्या बाजूला हरिभक्तिपरायण आदरणीय चंदू नाना पांचाळ उपस्थित आहेत. मी नानांची अनेक आभार व्यक्त करतो. ही दोनही मंडळी अत्यंत श्रेष्ठ विद्वान मंडळी आहेत. आपापल्या क्षेत्रामध्ये अत्यंत उंचीला पोचलेली मंडळी आहेत आणि कीर्तनामध्ये साथीचा पखवाज कसा असतो हे केवळ या लोकांकडे बघूनच आम्हाला कळत असतं आणि आम्ही तुमच्या कळत नकळत बऱ्याच ठिकाणी तुमच्या आठवणी काढतो. कदाचित तुम्हाला उचकी लागली तर समजा मीच आठवण काढली असेल, असं तुम्ही समजत चला. कारण इतकं चांगलं आणि कीर्तन करायला जितकं पाहिजे तितकंच वाजवणं हे फक्त याच लोकांकडे शिल्लक आहे. हे फक्त या लोकांकडे शिल्लक आहे. यांच्या पखवाजांचा आवाज जास्ती जरी असला तरी त्याचा आम्हाला त्रास नाही होत, कधीच त्रास होत नाही. पखवाजाचा आवाज जास्ती असून सुद्धा त्रास न होणं याला साथीचा पखवाज म्हणतात. आणि पखवाजीचा आवाज कमी असून सुद्धा लगेच जय विठ्ठल करावं असं वाटणं याला भाग्यवंत म्हणत नाहीत. आता फार काही बोलू शकत नाही. काय आहे, ही गायक मंडळी सुद्धा आहेत. आता काही ह्यांना काही गायन सादर करता येत नाही असं नाही, यांना काही प्रमाण पाठ नाहीत असं नाही, पण कीर्तन करायला डिस्टर्ब होईल त्याच्यामुळे आपण कुठल्याच पदाची प्रमाण न देता जे कीर्तन करायला सुरू आहे जेवढं पाहिजे तेवढंच फक्त गायन सादर करणं, तेवढंच वादन साधन करणं, मला वाटतं हेच साथ संगतीचं संगीत आहे आपल्या कीर्तनामधलं. काही झालं तरी वारकरी संगीत हे वेगळं संगीत आहे, हे वेगळं संगीत आहे. तुम्हाला सांगू, शेवटचं वाक्य बोलतो मी थांबतो. भरपूर काही येतं, बारीक आहे का, भरपूर काही येतं आणि म्हणून भरपूर काही सादर करायचं याला कौशल्य लागत नाही. पण भरपूर काही येत असताना मोजकच सादर करायचं याला कौशल्य लागतं. त्याला फार मोठं कौशल्य लागतं आणि ते या तुम्हासारख्या सगळ्या विद्वानांकडे पाहून आम्हाला कळून येतं. म्हणून तुम्हा सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो.